नेपाळमध्ये तुफान राडा सुरू आहे। आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा केलाय। नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेला यांच्या घरावरच आता या सगळ्या आंदोलकांनी कब्जा केलाय। पंतप्रधान नेपाळचे दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत। पंतप्रधान ओली हे दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत। दुसरीकडे नेपाळमध्ये हा राडा सुरू असतानाच या सगळ्या आंदोलकांनी संसद भवनानंतर आता राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केलाय। राष्ट्रपतींच्या घरामध्ये काही आंदोलक शिरले आहेत। धक्कादायक बातमी आहे। नेपाळमध्ये राजकीय अराजकता माजली आहे। राष्ट्रपतींच्या घराची तोडफोडही या आंदोलकांकडून जेनझीकडून सुरू आहे। आता या जेनझीच्या माध्यमातून राजकीय उलथापालथ नेपाळमध्ये सुरू झाली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ही तरुणाई चौताळून उठली आणि त्यानंतर ही अराजकता नेपाळमध्ये माजली। राष्ट्रपतींच्या घरामध्ये तोडफोड सुरू आहे। ऐसा लगता है कि श्रीलंका में जो हुआ बिल्कुल उसी तरह से चीजें देखने को मिल रहे हैं नेपाल में। ये नेपाल के राष्ट्रपति के आवास की तस्वीरें भी हम आपको दिखाने जा रहे हैं। एक्सक्लूसिव आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आहेत। सर, नेपाळमध्ये ही जेनझी ही तरुणाई आता सत्ता पालट घडवणार का? त्या दिशेनेच ह्या आंदोलनाचा प्रवास जो आहे तो चाललेला आहे। त्यामुळे केवळ सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सवरचा बॅन उठवणं हे त्याचं एक तात्कालिक कारण होतं, एक निमित्त होतं, परंतु त्याचा एकूणच आपल्याला अजेंडा दिसतोय किंवा त्याची जी दिशा दिसते ती प्रामुख्याने पूर्णपणे वेगळ्या दिशेने जाताना हे आपल्याला आता प्रामुख्याने दिसून येत आहे। यामध्ये नेपाळमधल्या गेल्या काही वर्षांमधल्या घडामोडी ज्या आहेत, विशेष करून राजकीय घडामोडी आहेत, ते यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत आणि त्याचं प्रतिबिंब या युवकांच्या आंदोलनामध्ये पडलेलं प्रामुख्याने दिसून येत आहे। एक तर नेपाळमध्ये सध्या राजकीय ध्रुवीकरणाची परिस्थिती आहे। एकीकडे केपी ओली सरकार आहे जे चीनच्या प्रभावाखाली आहे, साम्यवादाकडे झुकणारं आहे, मात्र त्यांना विकास असेल किंवा गरिबी निर्मूलन असेल, बेरोजगारी असेल, अनेक फ्रंटवरती प्रचंड अपयश आल्याचं दिसतं। पोस्ट कोरोना फेजमध्ये नेपाळची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि या सगळ्यांसाठी सरकारची धोरणं जबाबदार आहे। तर दुसरीकडे नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा एकदा आपले पाय रोवताना दिसते आहे। नेपाळ पूर्वी हिंदू देश होता, तिथं राजेशाही होती आणि नंतर लोकशाहीकडे स्थित्यंतर झालं। परंतु आता जेव्हा किंग ज्ञानेंद्र हे नेपाळमध्ये परतलेले आहेत, त्यांना लोकांचं समर्थन मोठ्या प्रमाणावरती मिळतं आहे, तरुणांचं समर्थन मिळतं आहे। त्यामुळे कुठेतरी सध्याच्या सरकारला पर्याय शोधण्याचे प्रयत्न देखील होताना दिसत आहेत, किंबहुना त्याच्यामुळे हे आंदोलन प्रभावित आहे का अशी शंका येण्यास पूर्णपणे वाव आहे। त्यामुळे हे राजकीय ध्रुवीकरणाचं प्रतिबिंब इथं कुठेतरी पडलेलं दिसतं आहे। दुसरं याची प्रेरणा ही 2 वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये जे आंदोलन झालं त्याच्याकडनं निश्चितपणे घेतली जाऊ शकते, कारण तिथंही अशाच प्रकारे तरुणांचं आंदोलन झालं। पुढे त्याची दिशा सत्तांतराकडे गेली। अशा स्वरूपाचं जन आंदोलनातनं श्रीलंकेमध्ये देखील सत्तांतर घडून आलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी याची प्रेरणा ह्या 2 आंदोलनांमधनं घेतली असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे हा प्रवास केवळ सोशल मीडिया बॅन लिफ्ट करणं याच्यापुरता मर्यादित नाहीये। याचं उद्दिष्ट हे राजकीय स्वरूपाचं आहे आणि तिथं राजकीय सत्तांतर घडून आणणं हा त्याचा उद्देश दिसतो आहे। या सविस्तर चर्चेसाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर होते। या सगळ्या आंदोलनाचा परिणाम नेपाळला अनेक वर्ष भोगावा लागणार आहे, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात हे आंदोलक उफाळून आलेले आहेत। राष्ट्रपतींच्या घराची तोडफोड करताना एकीकडे दृश्यांमध्ये दिसत, तर दुसरीकडे काठमांडूमध्ये हिंसाचार भडकलाय। दोन्ही दृश्य काठमांडूमधली। केवळ सोशल मीडिया बॅन करणं या एका कारणामुळे ही तरुणाई इतका रोष व्यक्त करत नाही, तर त्यामागे अनेक छोटी मोठी कारणं आहेत आणि त्यानंतर हे आंदोलक इतके आक्रमक झाले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट।
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.